सुस्वागतम सुस्वागतम। या दुपारच्या सत्रानंतर इथं उपस्थित सर्व क्रिकेट रसिक, या व्यासपीठावर आमचे मान्यवर तसेच खेळाडू आणि या युट्यूबच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात सरपंच चषक 2025 चा हा चित्त थर्रार पाहायला मिळते। सर्व स्पर्धेचे प्रणेते सर्व करता धरता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सन्मान्य श्री नितेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो एक चांगली स्पर्धा मित्र आयोजन करताना पाहायला मिळते। आज स्पर्धेचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपण पाहतो एक अप्रतिम लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस मरवाई दिवे। यस, प्रवीणजी गोंदली या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रेक्षकांमध्ये आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। यस, आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय कबड्डीपट्टू आहेत सन्माननीय प्रवीणजी गोंदली सर, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण जर पाहायला गेले तर ठाणे जिल्ह्यामध्ये कितीतरी कबड्डीचे मैदान गाजवलेले असं तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थात प्रवीणजी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। वेलकम। तर प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे मरवाई दिवे संघाने। तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण सुद्धा झालेले आहे, पंच सुद्धा आमच्या तिथं उपस्थित आहेत। तर वेळ विलंब न लावता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्रीडागृहामध्ये उपस्थित विजय स्पोर्ट संघाचे सदस्य, त्याचबरोबर या परिसरामध्ये चांगलं काम करणार आणि या खांडपे गावाचे एक उद्योजक सन्मान्य प्रमोदजी मंगलदास भोईर साहेब उपस्थित आहेत। आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्मान्य प्रमोद मंगलदास भोईर साहेब उपस्थित आहेत। आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या परिसरातील एक उत्कृष्ट उद्योजक सन्माननीय प्रमोदजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती खेळायला होते सुरुवात। इथं आपण पाहू शकता सलामीची जोडी विनोद आणि सचिन उपस्थित झालेले आहे। सुधाकर येतोय प्रथम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती। दुसऱ्या फेरीचा सामना मित्र आपण पाहत आहात। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू अप्रतिम पाहायला मिळते, परफेक्ट यॉर्कर, बाल बचावले। आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये आपल्या फटक्याला कुठेतरी चेक केलं गेलं आणि सन्मान देण्यास भाग पाडलं गेलं। चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे की तुम्ही ज्या वेळेस खराब चेंडूचा समाचार घेणं गरजेचं आहे, तसंच चांगल्या चेंडूचा सन्मानही करता आलं पाहिजे। आणि आपण पाहिलं तर पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला, जणू काही बुंध्यात मारा केलेला आहे, निर्धावची झाली सांगता। पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, खराब चेंडूवरती उत्तम प्रहार, चेंडू सीमारेषे बाहेर येतोय, बिग हिट षटकार। सुरुवात केलेल्या आगाज झालेला आहे। आपण पाहिलं तर मागील मॅच ही अफलातून पाहायला मिळाली होती। जॉली स्पोर्ट कामतगर संघाची फलंदाजी 71 धावांचं पायगाव समोर लक्ष ठेवलं होतं आणि तिथं जिथं इनिंग समाप्त झाली होती जॉली स्पोर्ट कामतगर संघाची,
इथं मात्र त्याच ताकदीने त्याच दहशतीने सुरुवात करतोय. प्रति हल्ला चढवलेला आहे, आक्रमण केलेलं आहे सुधाकरच्या गोलंदाजीवरती. सुधाकरांची आपण पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली गेली. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. अप्रतिम कामगिरी. पाहूया इथं काय घडते. या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये. शफल झाले, क्रॉस झाले, जागा बनवली आणि स्लोचा मारा केला होता. चेंडू मात्र सीमा पार. येतोय चौकार. तुम्ही एक एक पाऊल यशाचं जेव्हा टाकत असताना त्यावेळेस तुमच्याकडे संघर्ष अधिक असतो. प्रमोद पाटील आपण जर पाहिलं तर, आणि आपण पाहतो या दुसरा पाऊल आहे आणि संघर्षमय वातावरण तयार करण्यासाठी जॉली स्पोर्ट कामतगर तयार आहे. त्याच्याशी फाईट करत असताना तुम्हाला कर्मकुशलता चांगली अर्पण करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील मॅचचा हिरो इथं मात्र आपण पाहिलं तर 2 मोठे फटके खेळून काढलेला आहे. यावेळेस आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आई चेंडू जात सीमा पार. बिगिट षटकार. होतं, परंतु हिऱ्यामेऱ्याची चटणी जी आहे ती गोलंदाजी वाटलेली आहे. कारण आतापर्यंत आपण पाहतोय की 2 षटकाराने 1 चौकार लगावलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र कुठेतरी चिंतेचं सावट असेल. पुढील चेंडू अजून एक इनफिल्डच्या वरतून व्हाट अ शॉट. चेंडू कव्हरच्या रिजन मधून सीमा पार. अजून एक बिगिट चौकार. पुढील चेंडू अजून एक ताकदवर फटका, परंतु यावेळेस गॅप शोधता आलं नाहीये. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याने आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती 21 धावा. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आणि अफलातून टोटल स्कोर कार्ड वरती जमा केलेले आहे जॉली स्पोर्ट कामतगर संघाने. खास करून आपण पाहतोय आक्रमक पवित्रा घेतला गेला. पहिल्या चेंडू निर्धाव खेळून काढलं होतं. अप्रतिम सन्मान दिला. मागे आपण विचार केला की तुम्हाला खराब चेंडूचा समाचार घेता आला पाहिजे आणि चांगल्या चेंडूला सन्मानित देता आला पाहिजे. आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलं. बचावात्मक फटका खेळला गेला. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही प्रमोदजी पाटील आणि बॅक टू बॅक मोठे फटके आपल्याला त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावांवर बोर्ड पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये 71 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु या मॅच मध्ये पाहूया किती धावांची लयलूट केली जाईल. जसजशी स्पर्धा पुढे होत चाललेली आहे तसतसे फलंदाज आपली चांगली कामगिरी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा जर उचलून बघितली तर विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाने एक विक्रम रचला गेला आणि 84 धावांची बहारदार खेळी करताना पाहायला मिळाली. ओव्हरऑल विचार केला तर अप्रतिम गेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. राजेश यांनी मात्र आपण पाहिलं तर 46 धावा त्या मॅच मध्ये कुठून काढल्या होत्या. ते एक आकर्षक पारी पाहायला मिळाली. पुढील चेंडू
यावेळेस दे दनादन अजून एक हाई चेंडू जाईल नो चान्स फिल्डर चेंडू सीमा पार चौकार
एक गेला तर तिसरा येतोय वन डाऊनला, कीपरही बंधू राहील, पहिले ओव्हर तेच हाताळतील. म्हणजे सर्व काही टीम चालवण्याचा जणू काय ठेका त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अप्रतिम कामगिरी सुद्धा केली जाते. यस, आपण त्याच पद्धतीने पाहतोय. प्रमोदजी पाटील आम्हाला सुचवतात की ज्या पद्धतीने जी सरकार आहे, मुख्यमंत्री 1, उपमुख्यमंत्री 2, तसंही यांची ही सरकार पाहायला मिळते. संघनायक आपल्याला सचिन पाहायला मिळतंय, क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला बंधू पाहायला मिळतात आणि षटकाची सुरुवातही त्यांच्या माध्यमातून. यावेळेस आक्रमण ऑन साइडला टार्गेट केलेलं आहे. इथं मात्र एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 37 धावा ऑन बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. आतापर्यंत एक गड्याचं पतन झालेलं आहे. अर्थात विनोद, क्या बात आहे, सुरुवात चांगली करून दिली. तुमचा धंदा चांगला होण्यासाठी तुमची बोनी चांगली होणं गरजेचं आहे आणि ती बोनी मात्र खूप चांगल्या पद्धतीची विनोद याने साकारली गेली. त्या कारणास्तव आपण पाहतोय की अप्रतिम धावफलक असताना पाहायला मिळते आणि त्यानंतर तुमचा पाया मजबूत आहे तर कलच चढवताना कुठल्या प्रकारची दिक्कत, कठीण परिस्थिती जरी आली तरी त्याला सामोरे जाण्यासाठी सक्षम आणि तयार असतात येणारे फलंदाज. निश्चित बनता बनता पाय पाडण्यासाठी गोलंदाजी तशी धारदार होणं गरजेचं आहे. पाहूया, तो आघात तो घालणं गरजेचं आहे, पायांना बंदिस्ती घालणं गरजेचं आहे. पुढील चेंडू. इथं मात्र क्या बात आहे, क्या बात आहे, अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळते. जणू काही चेतक घोडा जसा मैदानामध्ये धावत होता वाऱ्याच्या वेगाने, तसाच चेंडू इथं हाताला जातोय. प्रमोद, आपण जर पाहिलं तर निर्धावची होते सांगता. षटकार लागल्यानंतर मागील 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केलेला आहे. कमबॅक करणं खूप महत्वाचं असतं. पुढील चेंडू. यस, जीवन जगत असो किंवा खेळ खेळत असो, आपल्याला माहिती आहे माझ्याकडून चुकी होते तर तिथं थांबायचं आहे, एक पाऊल मागे यायचं आहे आणि पुन्हा नव्याने ती सुरुवात करायची आहे. निश्चितच वाघ ज्या वेळेस आक्रमण करतो त्यावेळेस एक पाऊल मागो येतोय आणि त्यानंतर आक्रमण करतोय. ती वाघाची भूमिका दिसेल का पाण्यात राहील. यस यस, परंतु पाहतोय आपण उजवी एसटी सोडून जातोय. वाघाची धाड फोडला पहाड, निघला तर काय वाईट बॉल. एका धावेचा भरणा. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 38 अंकावरती. निश्चितच जिद्दीने क्रिकेट खेळलं जाते मैदानाच्या आतमध्ये, पण ज्याचं काम श्रेष्ठ राहतील त्याच नावाचा बोलबाला केला जातोय. इथं मात्र तुंतुना वाजला जातोय जॉलीस्पट कामतगर संघाचा, कारण धावा धापलकावरती खूप पाहायला मिळतात आपल्याला. या वेळेस उडवलाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, सीमारशे बाहेर. षटकार. डीजे. या 6 धावेने आपण पाहू शकता धावफलकामध्ये बदल पाहायला मिळते. 4 44 धावा ऑन बोर्ड. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रोग्रेस. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज यावेळेस अजून एक दे दनादन, दे धमाका आणि हाई चेंडू जातो सीमा पार. बिगिट षटकार. डीजे. ए बेटा थँक्यू डीजे. क्या बात आहे, खूप चांगली धून वाजवली जाते. आमच्याकडे लक्ष असू द्या. या षटकाराने आपण पाहिलं तर 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा 3 ओव्हर मध्ये 50 धावा कंप्लीट केल्या होत्या, म्हणजे सातत्यपूर्वक कामगिरी चांगली. पुढील चेंडू. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र पाहू शकता आपण फलंदाज आता मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. बॅक टू बॅक मोठे फटके 2 षटकार पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र आपण पाहतोय लालच बुरी बला. चांगला चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि फलंदाज
बाद झाले जेलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर 50 धावांवरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर ते धावतं वादळ मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होतं, धावत होतं. त्याला मात्र कुठेतरी तंबूच्या आसरा दाखवलेला आहे. शैलेश येतो यावेळेस. एक काल होता वेलवती, चौकारांचा बादशाह म्हणून समजणारा, पॉवर प्लेचा बादशाह. आणि त्या पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं तर सर्वात चांगली कामगिरी करणारा या फॉर्मॅट मध्ये फलंदाज शैलेश. आणि आता मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी सतीश येतोय. सतीश वरती हल्ला चढवला जाईल की सतीश मात्र फलंदाजाची पाय बांधणी करेल, येणारा काल सांगून जाईल. परंतु आतापर्यंत खूप पिटाई, खूप धुलाई गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू यावेळेस फ्लाइट टॅक डिलिव्हरी अप्रतिम आपण पाहतोय. स्लॅश करत असताना चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. आला होता. ज्या पद्धतीने सुरुवात करायचे, सुरुवात पटक्यानं करायचे, तो अंदाज इथं मात्र पाहायला मिळाला. अरविंद यांच्या बॅट मधून निघाला हा दुसरा षटकार. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज तयार होतोय. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहूया, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा मानस धरला होता, कारण स्फोटक फलंदाज अरविंद जर बाद होते तर कुठेतरी आला घातला असता, रना थांबवल्या गेले असते. ही जी ओर आहे 4-5 रन किंवा 6 रनांची आले असती तर कुठेतरी धावफलक अवक्यामध्ये असतंय. इथं मात्र आपण पाहिले तर पहिल्याच चेंडूवरती 7, त्यानंतर 2 म्हणजे 8 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. 58 धावा, 58 धावसंख्या धावफलकावरती कंप्लीट केली गेली आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकरला बाहुबली अरविंद. यावेळेस अजून एक चांगला फटका, कॅल्क्युलेट फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर तोलून मापून मारलेला हा रॉकेट शॉट, षटकार. मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. या वेळेस आपण पाहिलं तर फलंदाज अरविंद या वेळेस उडवलाय. पुन्हा एकदा पाहूया, ह्याही चेंडूवरती काही क्षेत्ररक्षणाला करता येणार नाही. हाही चेंडू जातो सीमा पार. अजून एक येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पाहू शकता आपण इथं मात्र चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या पुढे सरकते 68, 68 धावा. पाहूया, पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस मात्र फ्लाइट डिलिव्हरी आता आली होती. अपील केले गेलं, परंतु उजवेष्टी सोडून जात आहे. पंच आमच्याकडे बोलतायत, समांतर हात केले जात आहेत. अवांतरच्या रूपाने खून केली जाते एका धावेसाठी. धावसंख्या
या एका धावेने धावसंख्या 69. थोड्याच वेळामध्ये ज्या महान व्यक्तिमत्वाचा आपण आतुरतेने वाट पाहत होतोय असे अर्के बिल्डरचे प्रोप्रायटर सन्मान्य सुधीरजी म्हात्रे साहेबांचा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. तरी सर्व कमिटी मेंबरला त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहायचं आहे. सन्मान्य अर्के बिल्डरचे प्रोप्रायटर मान्य श्री सुधीरजी म्हात्रे साहेबांचा थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होत आहे. धावसंख्या पाहतोय आपण 75. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिले ना तर 70 मारल्या होत्या, इथं 75 मारलेले आहेत. परंतु अजूनही रेकॉर्ड बरकरार आहे 84 धावांचा विक्रमी खेळ विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचा. आणि काही करण्यासाठी आता मात्र फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडतंय. या ठिकाणीही आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव कंप्लीट केली आणि दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 77. ज्या कंपनीचा आपण बॉल यूज केला जातोय त्या कंपनीचं नाव ही 70 आणि तर 77 धावसंख्या धावफलकावरती झलकली गेली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 21, दुसऱ्या ओव्हर मध्ये 9, तिसऱ्या ओव्हर मध्ये 20, या ओव्हर मध्ये किती आल्यात पाहूया. 27 धावा. क्या बात आहे. निश्चितच तू 21 दिल्या तर मी 20 दिल्या, तर त्या दोघांना संदेश देतो बाबा तुम्ही 20-21 दिल्या तर मी 27 देतो, रेकॉर्ड माझ्या नावी ठेवतो. आणि अशा रीतीने आपण पाहिले तर 77 धावा 78 धावांचं लक्ष आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धन्यवाद ठाकरे सर. तर खरोखर जबरदस्त ही मॅच, ही बॅटिंग पाहायला मजा आली. खरोखरच जसं जणू काही आपल्या युद्धामध्ये हनुमान जसा गदा घेऊन आला होता तसे हे बॅट्समन, तसे फलंदाज हे गदा घेऊन आले होते. असं हे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे, हायलाइट मध्ये पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे ते गदा घेऊन आले होते आणि गोलंदाजाचा चकनाचूर इथं केला होता. खरोखर जबरदस्त फलंदाजी आर्विन यांची. आपण बरोबर उल्लेख केला होता खेळ क्रिकेटचा, परंतु इथं मात्र जो टेनिस बॉल नसून तर त्यांना फुटबॉल दिसत होता. प्रत्येक चेंडूवरती असं आक्रमण केलं जात होतं की हा शेवटचा सामना आपण खेळतोय. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना 7 गोलंदाजाने दिली. खराब चेंडूची हाताळणी कित्येक पाहिली आपण. जास्तीत चेंडू फुलटॉस बनले, रडार मध्ये टाकले गेले, गुडलँड स्पॉट वरती टाकले गेले. त्या कारणास्तव आपण पाहिले तर अधिकतम मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच आपण जर या इनिंगचा विचार केला तर 8 षटकार आणि 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने खूप धावा फलकावरती जमा झाल्या. चला कामतगर खेळपट्टीचा ताबा घ्या. आज वेगळ्याच मूड मध्ये, वेगळ्याच रंगामध्ये आणि वेगळ्याच ढंगामध्ये आपण पाहतोय. तर या फॉर्मॅट मध्ये त्यांचीही खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आम्ही का फायनलिस्ट टीम आहोत
हे पुन्हा एकदा सिद्ध आणि दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत जॉली स्पोर्ट कामतगर संघाने प्रथम क्रमांकाची 1 आणि द्वितीय क्रमांकाची 2 ट्रॉफी हाती लागलेले आहेत. आणि आपण पाहिलं तर वरील गटामधून जो क्वालिफाय झालेला आहे त्या टीमने आपण पाहतोय की प्रथम क्रमांकाच्या 2 आणि तृतीय क्रमांकाच्या 3 म्हणजे तीही तेवढ्या ताकदी तोलामोलाची टीम आहे. आणि आपण जर खास करून विचार केला तर सोनाली या संघाने सुद्धा एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली आहे. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये भादवड संघाला पाहिलं भावाले चषकामध्ये, तिथं प्रथम क्रमांकाची एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली. आणि काल्हेर संघाला तब्बल 7 टुर्नामेंट प्रतीक्षा करावी लागली, त्यानंतर त्यांना एक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावावी लागली. म्हणजे खेळ दिवसेंदिवस आहे ना प्रमोद पाटील सर बहरच चाललेला आहे. कोण कुठली टीम कधी फायनल मारेल हे सांगू शकत नाहीत. नाही, खरोखरच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की वरचं वर असं चालू आहे, त्याच हेतूने हा खेळ चालू असतो. मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकू शकत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी इथं करणं गरजेचं नाही. कारण तुम्हाला आठवलं असा रेग्युलरचा सामना काने पाये आणि दापोड या दरम्यान हा एक जबरदस्त असा हा सामना रंगला होता. एका चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती आणि ते 14 धावा गेल्या होत्या आणि तो चेंडू तसाच तिथे रंगून ठेवला आहे अजूनपर्यंत. निश्चितच आपण पाहिलं तर भलं मोठं आव्हान आहे आपल्या समोर 78 धावांचं. आणि इथं मात्र आपण पाहिलं स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे. सुधाकर आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, सलामीवीर. आणि यांच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल ही पाहण्यासारखं राहील. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला 8 षटकार आणि 5 चौकार पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये जर विचार केला ना तर विनोद यांनी चांगली सुरुवात करून दिली. 4 चौकार आणि 2 षटकार लगावले गेले. सचिन यांनी आपण पाहतोय 2 चौकार आणि अरविंद बाहुबली अप्रतिम खेळ त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 4 षटकार लगावले गेले. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या 77 जमा केली. वैयक्तिक नाबाद अरविंद यांनी 34 धावा जमा केल्या. आणि विनोद यांनी सलामीला येत असताना सुरुवातीच्या ज्या 29 रन आहेत त्या त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. मध्ये साथ दिली सचिन यांनी. आज दिवस अरविंदचा आहे, त्या कारणास्तव जास्तीची स्ट्राईक आपण पाहिलं अरविंद यांनी दिली. त्याचा फायदा कुठेतरी टीमला झाला. प्रमोद, काय म्हणशील त्या इनिंग बद्दल? या चेंडूच्या नंतर आपण त्याचा विश्लेषण करूया. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अखिलेश चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुरून आले होते आणि 2 धावा इथं मात्र खर्च झाल्या. आणि स्वतःच अकाउंट इथं ओपन केले जाते संघाचं आणि स्वतःच 2 धाब्यांनी. अधिकतम तुम्हाला गॅप शोधणं गरजेचं आहे. पहिला षटक पॉवर प्लेचं आहे. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा आल्या होत्या तशा काहीतरी ही 25-26 रनांची ओव्हर जर आली तर मॅच मध्ये बनून राहू शकते. बरोबर आहे. जसं काही कान मंत्र जो दिला जातो ओम भगडे भागोदरी असं काहीतरी कान मंत्र दिला आणि तसंच ती बॅटिंग चालली तर मजा येईल. त्याच्यासाठी तुम्हालाच जावं लागेल. तुम्हीच तो कान मंत्र देऊ शकता. तुमच्याकडे क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे. विलास बालू होते गोलंदाजी मार्क वरती पाहूया. यावेळेस उडवला वन शॉट. चेंडू थांबत नाहीये, हवाई सफर करतोय. सी मार्शे बाहेर षटकार. यस, आपण जर पाहिलं तर तो भग्नो भगीधरी काही मंत्र होता तो दिला वाटतं. ओम भट स्वाहा. ओम भगणे भागोधरी भस्मासुरे येवणी भटसा ओम भट स्वाहा. पण एक क्रिकेट आहे, अनिश्चिततेने खेळ आहे. इथं कुठल्या प्रकारची जादू चालत नाहीये. कर्मावरती नियंत्रण ठेवावं लागतं. कर्मावरती तुम्हाला भरोसा ठेवावा लागतं. आपल्यावरती आत्मविश्वास झलकावा लागतं. मेहनतीने खेळ चिकाटीने क्रिकेट खेळावं लागतं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं जॉली स्पोर्ट कामोदगर संघ खेळला गेला. बरोबर ठाकरे, हे मेहनतीचा खेळ आहे आणि अनिश्चितचा खेळ आहे. इथं कुठलीच भविष्यवाणी करणे गरजेचं नसतं. जबरदस्त सुरुवात चांगली केली होती सुधाकर. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. यस, यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती विलास बालू यांना मात्र चांगला चपराक लावलेला आहे षटकार. आणि पाहूया पुढील चेंडू कमबॅक केले जाईल की
परंतु इथं मात्र अप्रतिम फटका खेळला जातोय आणि त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अरविंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, आपण पाहिलं सचिन या ठिकाणी आहे स्वतः संघ नायक आणि आपण पाहिलं तर अप्रतिम स्टॉप केलेला आहे चेंडूला. धावसंख्या पाहतोय आपण 10 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. पटक्यावरती चांगला जोर धरला जातोय आपण पाहतोय तर ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये टार्गेट आहे आणि सुधाकरकडे ती ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. मागील मॅचचा हिरोही ठरला गेलेला आहे आपण पाहू शकता. मॅन ऑफ द मॅचची कॅप पकडलेली आहे आणि इथं मात्र पाहतोय आपण अजून एक मोठा फटका देत दनादन सीमारेषे बाहेर षटकार. धावसंख्या 14-16 वरती जाऊन पोहोचते. निश्चितच प्रमोद पाटील काय म्हणशील या फटक्याबद्दल? मी म्हटलंच होतं हे क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. करून एका बाजूने गदा घेऊन आलो होतं कामतगर संघ, आता मात्र सुधाकर हा तलवार घेऊन आलेला आहे. मात्र युद्ध महायुद्ध सुरू झालेलं आहे. दोन संघ अतिशय ताकदवार आहेत, द्वंद्व युद्ध आहे. पण एक प्रशंसा मी नक्की करेन मरुआई दिवेची, कारण या चालू हंगामामध्ये या फॉर्मॅटमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली जाते. कासने या स्पर्धेमध्ये मी तर त्या टीमला प्रथम पाहिलं आणि त्या ठिकाणी त्यांची जी कामगिरी होती ती अफलातून पाहायला मिळाली होती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक करत असताना स्विंग अँड मिस होतोय. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 16 अंकावरती. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती जर एक बिग हिट मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये बनून राहू शकतात. जो येणाऱ्या ओव्हर मध्ये जो रना बनवण्याचा दबाव आहे ना तो कुठेतरी कमी होईल. म्हणून हा चेंडू खूप महत्वाचा आहे खास करून फलंदाजीसाठी. सुधाकर तयार होतोय आणि या वेळेस पाहायला गेले तर सर्व ताकद मनगटामध्ये आणून ठेवली होती. माहिती आहे अतिशय अनुभवी गोलंदाज विलास आणि त्याने बघितलं की हा फटका मोठा मारायला जाईल. चेंडूला कमी गती दिली आणि उचली प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप मोठा फटका खेळू दिला नाहीये. बरोबरच आहे, मोठा फटका इथे जर मारून दिला नाही. मात्र सुधाकरने एक जबरदस्त चपळगिरी केली आणि धाव इथं काढले आणि स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवली. हे महत्वाचं असतं. निश्चितच स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे विश्वासाचा जर वजीर असेल ना तर कुठलेही काम करताना तुमच्याकडे जो आत्मबल निर्माण होतो ना त्या आत्मबलाला तोड नसते आणि त्या निश्चयाने तुम्ही कुठलेही काम योग्य रीतीने पूर्ण करू शकता. भले माझ्याकडे मोठं डोंगर आहे धावांचं कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्या आकड्याला हात लावण्याचं काम करेन मी. त्याच्यातलं जो विजयाचा अंतर किती आहे ना तो कमी होईल याकडे लक्ष देईन. म्हणजे मी हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, परंतु समोरच्या संघाला जिंकताना मात्र घाम फोडेल. ही ताकद आणि जिद्द सुधाकर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगलं काम होतं त्यांच्या माध्यमातून. निश्चित या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होते काय मान्यवरांचं. सन्माननीय कैलासजी शेलार, मॅन फ्रॉम पुंडास गावचे एक चांगले उद्योजक समाजसेवक मान्य श्री कैलासजी शेलार साहेबांचं आगमन झालेलं आहे आपल्या या व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अग्री पाऊल पडे पुढे सन्माननीय आर.के. बिल्डरचे प्रोप्रायटर सुधीरजी म्हात्रे साहेब यांचा थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. तर त्यांचंही या क्रीडा मंचावरती क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण चांगला फटका खेळून काढला होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतं आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतं. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19 अंकावरती. जिद्दीने क्रिकेट खेळावं लागेल, संयमाने खेळावं लागेल, आत्मविश्वास झलकावा लागेल, मेहनत करावी लागेल, परिश्रम घ्यावे लागतील. या वेळेस पाहू शकता आपण पुन्हा एकदा ऑन साइडला आलेला आहे. आता मात्र एकच धाव घेतली जाते की दुसरी धावाचा प्रयत्न केला जातोय. हा घातक प्रयत्न ठरला गेला असता. जरी धाव कंप्लीट करण्याचा विचार केला असता तर एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 20 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे.
दोघांकडे क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये, पण ती तुम्हाला दर्शवावी लागेल, वारंवार सातत्य दाखवावं लागेल. तर पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र उडवलेला आहे, अधिक उंची, लांबी गाठेल का? लांबी गाठता गाठता आपण पाहिलं तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला कुठेतरी स्टॉप केलं गेलं, एकच धाव घेतली गेली आणि आपण पाहतोय एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. आणि याच दरम्यान मित्रांनो शुभ आगमन होत आहे गोंदवलीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आरके बिल्डरचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम. गोंदवलीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेबांचं आणखी शुभ आगमन होत आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. सरपंच चषक 2025 गोंदवलीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजक आरके बिल्डरचे प्रोप्रायटर सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेबांचं आणखी शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे करता धर्ता नितेश पाटील यांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघामध्ये, एका बाजूला मरुळे दिवे तर दुसऱ्या बाजूला जळी स्पोर्ट्स कामतगर. चार षटकांचे धावसंख्या 76 विजयाचं लक्ष फार मोठं, 68 धावांचं अद्यव स्थिती सध्या आपण पाहतोय मरुळे दिवे संघाची. 21 धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीवर. सामन्याला सुरुवात करायची पंचाने. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामधून देखील आपण दिग्गज मंडळी या स्पर्धेसाठी आवर्जून पाहिली. ते दिग्गज मंडळी खऱ्या अर्थानं भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्मानित सुधीरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं होतं आणि आज आरके बिल्डरचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योजक गोंदवली सुपुत्र सन्मानित सुधीरजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना दोन दिग्गज संघ, तालुका क्रिकेट मधले सर्वात बिग संघ आपण पाहतो. एका बाजूला जळी स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला मरुआई दिवे. दिवे गावावर नेहमीच साहेबांचं फार प्रेम राहिलेलं आहे. अरविंद अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार, अतिशय दमदार उत्तम नेत्र दीपक चौकार. धावसंख्या 25 वर पोहोचली. विशाल लक्ष्य विजयाचं 78 धावांचं मात्र एक जशाच तसं उत्तर आपण आउटफील्ड मधून मैदानामधून पाहतोय. आद्य स्थिती मरुळे दिवे संघाची आतापर्यंत पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका आणि कमालीचा क्षेत्ररक्षण. विलास बालू थोडासा तंबल झाला, चेंडू मात्र सीमाच्या बाहेर गेला. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची ददान, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. सरपंच चषक 2025 थरार मित्र आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता, या स्पर्धेचे वन मॅन शो नितेश पाटील यांची देण आपण पाहतोय. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर कोया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं नुकताच या ठिकाणी यांचा शुभ सन्मान
आगमन झालं होतं त्यांना करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित आरके बिल्डरचे प्रोपायटर गोंदलगावचे सुपुत्र आणि भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुधीर म्हात्रे साहेबांचं करूया विशेष स्वागत आणि सन्मान। मी या स्पर्धेचे प्रणेते नितेश पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभाचा साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर करायचे। स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचा पाहुण्यांचा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो या ठिकाणी साहेबांना दिला जातोय। धन्यवाद। बॅक टू नाव क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे। किती झाले धावा मनोज धावा 29 धावा झालेले आहेत। स्वागत समारंभ उरकलेला आहे। ओलव्या खेळाकडे धन्यवाद साहेब आपण देखील या स्पर्धेसाठी या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित झालात। मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नितेश पाटील यांच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा मनापासून आभार प्रकट करतोय। या ठिकाणी आमची रजा घेताना सन्माननीय सुधीरजी म्हात्रे साहेब गोंदोली सुपुत्र आणि आरके बिल्डरचे सुप्रसिद्ध उद्योजक उपस्थित मान्यवर देखील या ठिकाणी आमची रजा घेताना धन्यवाद। जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो। विजयाचं लक्ष फार मोठं आहे मात्र जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट या दोन संघांमधून आपण पाहतोय। येणारे 10 चेंडू विजयासाठी 48 धावांची अजूनही गरज आहे। 78 धावांचं लक्ष अद्य स्थिती सध्या धावपळकर धावा आहेत 33। एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज सुदायाला। येणारे 9 चेंडू विजयासाठी अजूनही 48 धावांची गरज। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सचिन आपली जो सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो। एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या 32 हॅलो फलंदाज
थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, एक्सप्रेस लिव्हर चेंडू, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला, सेम एंड मिस. या ठिकाणी आपण पाहिले तर मरोई दिव्य संघाचा शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय आरोही पाटील यांच्या माध्यमातून, परंतु नॉट इज वेल मैदानाच्या आतमध्ये. बट तुमचं या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. पुन्हा एकदा सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज सचिन पाटील. आता मात्र मिशन थोडंसं इम्पॉसिबल झालेलं आहे. विशाल लक्ष, मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना थोडासा मानसिक दबाव, सायकोलॉजी प्रेशर आपण पाहतोय मोरी दिव्य संघावर. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 46 धावांची गरज. आणि क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकामध्ये 7 चेंडूमध्ये 46 धावा नाही आहेत, मात्र गोलंदाजी जर ठरवलं तर त्या होऊ शकतात. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आणि पहिला चेंडू खराब, चेंडू जातो आउट ऑफ पार्क. काय कमालीचा फटका. संदीप याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. या फटक्याने मात्र संघाची धावसंख्या देखील पुढे सरते, धावसंख्या होते ती. चला, विक्रम स्पोर्ट्स वडवणूक संघाचा कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. संघाचा कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ब्रेचा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण, धनराज चौधरी याला चेंडू बीट करून समोरच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. चेंज ऑफ पेस, परिवर्तन. आता मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज अखिलेश. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज. धन्यवाद डीजे. आता मात्र फलंदाजासाठी येतोय तो योगेश. योगेशवर जास्त लक्ष असणार आहे. डिफेन्स फटका आपण पाहतो, फक्त सन्मान केला जातो. चेंडू येतो ऑन साइडला, एकदा घेण्याची संधी. आता स्ट्राईक रोडेट करण्याची संधी असेल योगेश याला. बघूया योगेशच्या बॅट मधून देखील क्या बात आहे. प्रताप पाटील यांच्याकडे बघा, तुम्हाला तुमच्या बॅट मधून जर मोठा फटका आला तर तब्बल 1, 2 नव्हे तर 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. येईल का? हडलक मरुआई दिवे अँड गुड लक.